शशिकला जगन्नाथ भोसले यांच्या मालकीचं हे मैदान आणि भोसले मैदानाच्या मालकाकडे संपर्क करण्यासाठी आम्ही खूप सारे प्रयत्न केले। मग त्याच्यामध्ये शशिकांत रामभाऊ कालोखे यांच्यासोबत त्यांचे सर्व सभासद यांच्या प्रयत्नातून हा मैदान व जावटे ग्रामस्थ मंडळी वरची आली तसेच महिला मंडळ वरची आली यांनी मैदान बनवण्यासाठी खूप सारं सहकार्य केलं। त्याच्यामध्ये कैलासवासी जयराम गोपाळ शिंदे तसेच आमचे श्री गोपाळ निकम अशोकबुवा शेपोंडे त्याचप्रमाणे राजाराम शिंदे गणपत शिंदे दाजी शेपोंडे गणपत शेपोंडे लिंबाजी कालोखे वामन शिंदे गणेश जाधव विजय शेपोंडे तसेच कैलासवासी तुकाराम जाधव वीर हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश शेपोंडे या सर्वांचं खूप सारं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे हे जावटे गावाचं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय। तसेच आमचे विठोबा शेपोंडे संजय शेपोंडे या सर्वांनी खूप सारी मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीमुळे नक्कीच या विभागातील सर्व मोठमोठ्या क्रिकेटर्सना इथं आपल्याला खेळण्यासाठी मित्रांनो मिळतंय। तर खरंच मी या सगळ्यांच्या मेहनतीला एक शाहीर म्हणून शाहिरी मानाचा मुजरा करेन, कारण तुम्ही मैदान बनवलं आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी मिळते। धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे अशोकबुवा शेपोंडे यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचं देखील स्वागत करीत आहोत। त्यावेळेला फायनलचा सामना आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय मिलिंद चाळके मिड विकेटच्या डोक्यावर फसलेत। पहिल्या बॉलवर पहिल्या विकेटचं पतन। तसेच सन्माननीय आदरणीय आमचे राजारामजी शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा समालोचक म्हणून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत। अगदी 2 दिवस बक्षिसांचा वर्षाव एका समालोचकावर या वीर हनुमान चषकात आपण अगदी जावटे ग्रामस्थ वरची आली महिला मंडळ वरची आली तसेच आमचे मुंबईकर मंडळ आणि वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे सर्वांनीच माझ्यावर खूप सारं प्रेम केलं, त्याबद्दल खरंच मी सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत। लगातार 3 विकेट घेतले तर संतोष धांद्रू त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सागर पाशीलकर शिवगर्जना या लावडे संघाकडून आयकॉनच्या भूमिकेमध्ये आलेत। यावेळेला पाहूया रमाकांतच्या षटकातील दुसरा बॉल यावेळेला डाव्या हाताचा बॉल त्याला सागरने दिशा दाखवली आहे, डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय। सिंगल एक धाव पाहायला मिळेल आपल्याला, सिंगल एका धावेने धावफलक आपण पाहू शकतो। आतापर्यंत 2 चेंडू 1 धाव हे समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला। हर्षद शिंदे यांच्याकडून चेतन शेपोंडे आणि हा संघ जर जिंकला ना बॉल पाहूया आपण आणि यावेळेला समोरच्या दिशेला बॉलला लॉंग ऑन कडे खेळले सूरज कोलतेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट। या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 9 या आकड्यावर आणि जर शिवसमर्थ जावटे संघ विजयी झाला फायनल मारली तर केटी स्पोर्टचे मालक आमचे किशोर शेपोंडे यांच्याकडून 500 रुपये दिले जातील तसेच महेश शेपोंडे यांच्याकडून देखील 500 रुपये दिले जातील। ओ सूरज कोलतेचा तडाखा वा भाई वा, एक स्मार्ट अँड स्मॅश बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्यांची बॅटिंग बॉलिंग चालते बोलते त्यांचे नाव सूरज कोलते। हा डायलॉग आमचा फेमस झालाय सूरज कोलतेसाठी, कारण मी कॉमेंट्रीसाठी आलो की प्रेक्षक अगोदरच बोलत असतात, सांगतात आम्हाला शाहीर जबरदस्त डायलॉग सूरज कोलतेसाठी तुम्ही बनवलाय। ठोकला आणखी एक षटकार। पुन्हा एकदा याही बॉलला सूरज कोलतेच्या बॅटमधून हाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत सीमारेषेच्या पार। धावा मिळतील 4 चौकार। धावफलक जाऊन पोहोचेल 19व्या आकड्यावर। सन्माननीय आदरणीय आमचे तुळशीराम कालोखे
याचकडून समालोचक म्हणून 200 रुपयाचं बक्षीस. त्याचप्रमाणे प्रवीण गंभीर याचकडून देखील समालोचक म्हणून 100 रुपयाचं बक्षीस. खरंच या जावटे गावामध्ये आल्यानंतर आणि कॉमेंट्री केल्यानंतर कालपासून ते आतापर्यंत अक्षरशः तुम्ही सर्वांनी बक्षिसांचा वर्षाव केलात. एका शाहीराला एका समालोचकाला तुम्ही खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलात. त्याबद्दल खरंच मी अगदी जावटे ग्रामस्थ वरची आली, महिला मंडळ वरची आली आणि वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे आपला शतशः ऋणी आहे. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका तर जरूर हलक्या हाताने बॉलला कट केलंय. सिंगल एक धाव मिळेल. त्याचप्रमाणे विभागातील सर्व प्रमुख अतिथी मान्यवर, माझ्या कॉमेंट्रीवर माझ्या आवाजावर नित्यांत प्रेम करणारा अगदी या विभागातील सर्व सगळे व्यक्तिमत्व, बऱ्याच जणांकडून बक्षिसांचा वर्षाव झाला. मी सर्वांचा शतशः ऋणी आहे. मंगेश बटावले साहेब याचकडून सूरज कोलतीने 2 षटकार लागवले, त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ओ यावेळेला पहा काय घडले. हा बॉल मारू की नको या प्रयत्नामध्ये असताना बॉल मात्र बॅटला घासून गेलाय. यष्टीरक्षकाने काम तमाम केलंय आणि सूरज कोलतेच्या बॅटिंगला नजर लागली आहे. विकेटचं पतन, आणखी एक धक्का, शिवगर्जना येलावडे या टीमला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज पाशीलकर, निजामपूर एक्सप्रेस. पहा येलावडे टीमने आज आयकॉन म्हणून 2 सख्खे बंधू आपल्या टीम मध्ये घेतलेत. एक आहेत सागर पाशीलकर, एक आहेत सूरज पाशीलकर आणि आता 2 सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर आहे. आणि समोर आपण पाहतोय विशाल सारखा एक गुणी बॉलर. यावेळेला सूरजने फटका तर हल्ला तर चढवलाय सिंगल आणि हा बॉल काय बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर दी रोप वाईडिश लॉगॉन मधून सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय वीर हनुमान चषक फायनल मध्ये चौकार. 24 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचेल. फायनलचा थरार अंधार व्हायला सुरुवात झाली आहे. घड्याळामध्ये 6:19. कोणी घराकडे जायला तयार नाहीये कारण फायनलचा महासंग्राम आहे. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज पाशीलकर. पाहू शकता आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला पाठवले. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल धावेने 25-25. कोण फायनल घेऊन जाणार, कोण बनणार चॅम्पियन, वीर हनुमान चषकाचा हकदार कोण होणार, वीर हनुमान चषकाच्या ट्रॉफीवर सुवर्ण अक्षराने कोण नाव लिहिणार या सन 2026 मध्ये. आणि त्यासाठी हा सामना प्रेक्षक खेळवला जातोय. प्रेक्षक हो, या शेवटच्या सामन्यामध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. विशालाच्या षटकातील पुढचा बॉल सागर पाशीलकर साठी. हा या बॉलवर आपण पाहतोय वाईड बॉल. व्हाईट बॉल म्हटलं तर अजून संधी आहे. सागर पाशीलकर एक अनुभवी क्रिकेटर आहे आणि त्याचमुळे येलावडेकरांनी त्याला आयकॉन म्हणून चॉईस केलाय. जरूर अपेक्षा सागरकडून खूप आहेत येलावडेकरांना. हा बॉल पाहूया. या वेळेला पहा व्हॉट अ स्ट्रोक, फंटास्टिक इमेजिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. स्मॅश अँड स्मार्ट मिस्टर सागर पाशीलकर. मी आताच म्हटलं त्याच्याकडून अपेक्षा आहेत. आमचा आवाज पोहोचला आणि सागरने षटकार ठोकलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 32-32. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील आणि शेवटचा बॉल. ओह, आयकॉन सागर पाशीलकरला बोलावलं काय आणि आयकॉन सागर पाशीलकरने 2 षटकार ठोकले काय. परिस्थिती बदलली आहे. धाव फलक 38 आणि आता 12 बॉल मध्ये 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे शिवसमर्थ जावटे या टीमला. सो प्लीज विनंती असेल शिवगर्जना येलावडे संघ आपण मैदानामध्ये लगेचच उतरायचं आहे हे आपल्याला विनंती असेल.
माझ्याच आवाजातलं गाणं आपण प्रेक्षकांपर्यंत ऐकवलं, कारण मागच्या 3 वर्षापूर्वी या चषकावर मी स्वतः हे गाणं गायलं. सन्माननीय आदरणीय आमचे मंगेशजी बटावले साहेब या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर या. मंगेशजी बटावले साहेब, आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मित्र राजेशजी राणे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच आमचे अमोलजी सावंत हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. ओमकार सावंत हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. कारण शिवगर्जना यालावडे म्हटलं तर आता 28 आणि 1 तारखेला जी स्पर्धा आहे 50,000ची स्पर्धा, त्या स्पर्धेला मित्रांनो प्रेक्षको माझा आवाज तुम्हाला 100% ऐकायला मिळेल. 28 आणि 1 तारीख ही लक्षात ठेवा. त्या स्पर्धेकरता माझा आवाज जरूर तुम्हाला 100% ऐकायला मिळेल. कारण यलावडेकरांनी दरवर्षी यलावडेकर मला त्यांच्या स्पर्धेमध्ये एक समालोचक म्हणून बोलवत असतात आणि तुम्ही सगळेजण या विभागाचा शाहीर समालोचक म्हणून बोलवता, त्याबद्दल सर्वांचा शतशः ऋणी आहे. जाऊया आता फायनलच्या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विशाल आणि मंगेश. पहिलाच बॉल यावेळेला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. हो, आणि पहिला बॉल दन 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 करा सीमा रेषेच्या पार. टन टना टन 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 तारा चलती है क्या 9 से 12. बॅट्समनचा मारा आलाय पहिला, शानदार दर्जेदार वीर हनुमान चषक चौकार. विशालच्या बॅटमधून 4 धावा. पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर किरण. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच शुभम कदम. शुभमजी आपण कुठे असाल ते मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी प्लीज या. पहिल्या बॉलवर 4 धावा जरूर पाहायला मिळाल्या. पहा, शिवसमर्थ जावटे मुंबईचे खेळाडू आहेत. ही लढत जर पुन्हा पाहिलेत ना, मुंबई गाव तुम्हाला पाहायला मिळते. विशालने पहिला चौकार ठोकलाय. ओहो, यावेळेला लांब लचक उडवलंय आणि हा बॉल सरळ जाईल. गगनचुंबी उडान लंबी. विशालचा विशाल स्ट्रोक, स्मॅश अँड स्मार्ट षटकार. वर स्ट्रोक. प्रेक्षकांची गर्दीच गर्दी. पहा, अगदी रस्त्यावर गाड्या लावून प्रेक्षक या जावटे गावाच्या भोसले मैदानावर जरूर दाखल झालेत. हा सामना पाहण्यासाठी फायनलचा थरार नक्कीच पाहायला मिळतो आपल्याला. षटकातील आपण पाहूया किरण चालकेचा तिसरा बॉल. 2 बॉल मध्ये 10 धावा तर आल्यात शिवसमर्थ जावटे संघाकडे. तिसरा बॉल यावेळेला ऑन फील्डच्या वरून फटका खेळलाय. सिंगल 1 धाव मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि यावेळेला 2 धावा कंप्लीट. 3 बॉल मध्ये 12 धावा. पहा काय सामना आहे फायनलचा. आपण ही स्पर्धा मित्रांनो पाहतोय ANP लाईव्ह. सर्व अरुणजी पाटील आणि त्यांची टीम, आणि चांगली क्लिअरिटी, चांगला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. आणि यावेळेला विशाल पण लॉंग ऑफच्या डोक्यावर विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. फलंदाज विशाल मैदानाच्या बाहेर. तर आमच्या ANP लाईव्ह साठी आमच्या मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे रमेशजी शेपोणे साहेब यांच्याकडून एक चांगली क्लिअरिटी आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर ऐकायला येतोय असं जरूर ते सांगतायत. आणि त्यांच्याकडून ANP लाईव्ह साठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अरुणजी पाटील धन्यवाद. त्याचबरोबर समालोचक म्हणून आम्हाला तर कालपासून ते आतापर्यंत देतात. पहा, शेवटच्या फायनलच्या मॅच मध्ये देखील मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष रमेशजी शेपोणे साहेबांकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि ते नेहमीच सांगत असतात की शाहीर योगेश जाधव जिथे कॉमेंट्री करतात ना, तिथे मात्र प्रेक्षकांना अगदी खुश करतात, सामना गरम करतात अक्षरशः. धन्यवाद शेपोटे साहेब. यावेळेला किरण चाळकेचा बॉल पाहायला मिळतोय. हा ही बॉल आता डॉट. सुरुवातीला
थोडासा महागडा ठरत होता किरण चाळके, पण आता नाहीये. आता येलावडे संघाकडून कमबॅक केलंय किरण चाळकेने. आणि आता या ओव्हर्स मधील शेवटचा एक बॉल बाकी, धावफलक 12. शेवटचा बॉल डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे आहेत आणि यावेळेला दुसऱ्या धावाचा प्रयत्न, सिंगल, एकच धाव मिळेल. 12 अधिक 1 13. आता 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज शिव समर्थ जावटे संघाला. शिव गर्जना, येलावडे विपक्ष, शिव समर्थ जावटे. कोण बाजी मारणार, कोण वीर हनुमान चषकाचा हकदार होणार. 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. एक आपण पाहतोय शिव गर्जना क्रिकेट संघ येलावडे संघ, जो माणगाव निजामपूर आंतरगाव क्रीडा वेलफेअर असोसिएशन 70 ते 72 गावांचा असोसिएशन, त्याच्यामध्ये फायनल मारणारा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला शिव समर्थ जावटे संघ आपण पाहतोय, मुंबईचे मैदान गाजवणारे खेळाडू. इथे काय घडलंय पहा. पहिला बॉल फेकलाय आणि पहिल्या बॉलवर धावचीत, विकेटचं पतन. आता 5 बॉल मध्ये 26 धावांची गरज. आणि बॉलिंग करण्यासाठी कोण आलेत तर निजामपूर एक्सप्रेस या नावानं ओळखले जाणारे बॉलर्स, अर्थातच सूरज पाशीलकर. बॉलिंग करण्यासाठी येलावडेकरांनी सूरजला आणि सागर पाशीलकरला का निवडलं आयकॉन म्हणून, हे जरूर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. सागरने तर मागच्या 2 बॉलवर 2 षटकार आणले. आता निजामपूर एक्सप्रेस यावेळेला आपण पाहतोय फटका तर मोठा खेळलाय. हा बॉल देखील आपण पाहतोय सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग ब्लास्ट, रॉयल रॉकेट, स्मॅश अँड स्मार्ट षटकार. सन्माननीय आदरणीय आमचे मित्र केतन साखळे ऑनलाईन हा सामना पाहतात आणि त्यांनी सांगितलं की शाहीर खूप छान कॉमेंट्री होते तुमची आणि माझ्याकडून आमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. यावेळेला हा बॉल वाईड बॉल, पहा वाईड बॉल आला. इथून आता जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो अजूनही 4 बॉल मध्ये 19 धावांची गरज. प्रितेश पोलेकर आपलं हार्दिक स्वागत. कंपल्सरी चेसिंग. ओ यावेळेला विकेटचं पतन, आणखी एक धक्का, फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणि जवळजवळ आता हलकासा सुगंध पसरण्यास सुरुवात झाला शिवगर्जना येलावडे संघाच्या बाजूने, कारण एक वेगळं आता वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. नवीन फलंदाज प्रथमेश शिवसमर्थ जावटे, ओपनचा लॉट आणि दुसऱ्या बाजूला गाव टू गावचा लॉट आहे तो म्हणजे शिवगर्जना येलावडे संघ. निजामपूर या ठिकाणी देखील फायनल मारून आलेत शिवगर्जना येलावडे संघ. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलला खेळला जरूर. बॉल फिल्डरच्या डोक्यावरून प्रस्थान करेल. धावा मिळतील 4 आणि आला हा वीर हनुमान चषक चौकार. पुन्हा एकदा पण याही बॉलला आपण पाहतोय दूर नाहीये, क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये आहे. विकेटचं पतन आणि एक चेंडू बाकी. जवळजवळ हा सामना शिवगर्जना येलावडे टीमकडे. वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे आयोजित वीर हनुमान चषक फायनलचा थरार, फायनलचा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षकांची गर्दीच गर्दी. आणि जिथं आपण पाहू शकतो एका बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी इथून मात्र 15 धावांची गरज असताना हा फटका जर मोठा आलाय, पण चॅम्पियन बोलतोय तो म्हणजे शिवगर्जना येलावडे संघ. चॅम्पियन 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 बनताना पाहायला मिळाला. जल्लोष आनंद साजरा करताना
अभिनंदन. आज जल्लोष आनंद 100% साजरा होणार. येलावडेकर आज ऐकणार नाही. डबल धमाका म्हटलं तर अभिनंदन. आणि शिवसमर्थ जावटे आपण देखील जबरदस्त खेळ केलात. आपलं देखील अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थोड्याच वेळामध्ये मित्रांनो बक्षीस समारोहाचा कार्यक्रम आपण करणार आहोत. पण त्या अगोदर सन्माननीय आदरणीय आमचे मान्यवर ज्यांना इथून आता निघायचं असे नरेशजी कदम साहेब यांचा या ठिकाणी यथोचित महान सन्मान त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करूया. मी आयोजकांना विनंती करतोय मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊ आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. सो प्लीज. चला नरेशजी कदम साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो प्लीज त्यांचा आपण मान सन्मान करायचा आहे.